ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही लाईव्ह दृश्य आहेत। खरं तर लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी म्हणून यंदा संपूर्ण आधुनिक असा तराफा तयार करण्यात आला होता। या तराफ्यामध्ये लालबागच्या राजाची मूर्ती बसवण्यात येणार होती आणि मग हा तराफा समुद्राच्या आत जिथे खोल पाणी असेल तिथपर्यंत जाणार होता आणि तिथे मग गणरायाचं विसर्जन, लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार होतं। मात्र असं असलं तरी सुद्धा झालं असं की या तराफ्यावर मूर्ती चढवतानाच अनेक अडचणी आल्या। वेगवेगळे प्रयत्न करण्यात आले मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून, कार्यकर्त्यांकडून, गणेश भक्तांकडून, मात्र ते काही शक्य झाले नाही। शेवटी निर्णय घेण्यात आला की हा तराफा नाही, मग आता आपण वेगळ्या पद्धतीने विसर्जन करू आणि त्याच वेगळ्या पद्धतीने विसर्जन करण्याचे हे प्रयत्न सगळे सुरू आहेत। त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आता पाहतोय। लालबागच्या राजाच्या विसर्जनाची ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत जी आपण आत्ताच्या क्षणाला पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय आणि अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होणार आहे। केवळ लालबागचा राजा आता गिरगाव चौपाटीवर आहे असंही नाही। लालबागच्या राजासोबत अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे जे बाप्पा आहेत, गणपती बाप्पा आहेत, मूर्ती आहेत, त्या गिरगाव चौपाटीवर पोहोचलेले आहेत विसर्जनासाठी। विशेषतः सांगायचं झालं तर चिंचपोकळीचा चिंतामणी या परिसरात पोहोचलाय। मुंबईच्या परिसरातले अनेक सार्वजनिक मंडळांचे जे बाप्पा आहेत त्यांच्या मूर्ती आता गिरगाव चौपाटीवर आहेत आणि या साऱ्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे। मात्र विशेष आकर्षण लालबागचा राजा जगप्रसिद्ध मंडळ आणि त्यामुळे लालबागच्या राजाच्या विसर्जनाकडे सर्व गणेश भक्तांचं लक्ष लागलेलं आहे। आपण या मूर्तीच्या पाठीमागची गर्दी पाहू शकतोय, ती गर्दी मुळात यासाठीच आहे कारण आता बाप्पा चाललेत, बाप्पा निघालेत, बाप्पांना निरोप द्यायचा आहे। मात्र निरोप देण्यापूर्वी एकदा त्यांना पाहावं या इच्छेखातर आलेले हे सगळे गणेश भक्त आहेत। पुण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये अतिशय सुंदर, अतिशय आकर्षक अशी सजावट करून, अतिशय विलोभनीय अशी ही सजावट करून, अतिशय रेखीव, अतिशय सुंदर असे हे गणपती बाप्पा विसर्जनासाठी त्यांची मिरवणूक निघालेली आहे। ती दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय। मुंबई आणि पुण्यातली दोन दृश्य। मुंबईच्या दृश्यांमध्ये लालबागच्या राजाच्या गणरायाचं विसर्जन आणि त्या संदर्भातली दृश्य, तर पुण्याच्या दृश्यांमध्ये पुण्याच्या रस्त्यांवर कशा प्रकारे गणेश विसर्जनाची मिरवणूक निघालेली आहे, कशा प्रकारे सजावट करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे माहोल आहे, डीजे आहे, लाईट शो आहे, ढोल ताशा पथक आहे, रंगांची उधळण आहे आणि प्रचंड गणेश भक्त आहेत, अशी परिस्थिती ही पुण्यामधली आपण पाहतो। अतिशय सुंदर अशी ही गणरायाची मूर्ती आहे, जी मूर्ती आता विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली आहे। खरं तर डीजे सुद्धा या सगळ्या परिसरामध्ये पुण्यामध्ये वाजवला जातोय आणि डीजेच्या तालावर गणेश भक्त ठेका सुद्धा धरतात। हा सगळा उत्साह आत्ताचा नाही, हा सगळा उत्साह मागच्या 24 तासांपासून पुण्याच्या रस्त्यांवर आपल्याला पाहायला मिळतो आणि तसाच उत्साह मुंबईच्या सुद्धा रस्त्यांवर होता। आता मुंबईतले बहुतांश गणपती बाप्पा हे गिरगाव चौपाटीकडे पोहोचलेले आहेत, त्यामुळे रस्त्यांवरचा उत्साह कमी झालाय, मात्र चौपाटीवरचा उत्साह आता वाढलेला आहे। गिरगाव चौपाटीवर सध्या हजारोंच्या संख्येने गणेश भक्त पोहोचलेले आहेत आणि हे सारे गणेश भक्त बाप्पाला पाहत आहेत। बाप्पाचं विसर्जन होण्यापूर्वी, बाप्पाला निरोप देण्यापूर्वी त्याचं रूप आपल्या डोळ्यात या साऱ्या गणेश भक्तांना साठवायचं आहे आणि त्यासाठी म्हणून ही सगळी गर्दी मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर आपण पाहू शकतो। तर जी दृश्य मुंबईच्या विंडोमध्ये आपण पाहतोय, पहिल्या विंडोमध्ये, त्या दृश्यांमध्ये आपल्याला लालबागचा राजा दिसतो। आता लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी म्हणून एक विशेष तराफा तयार करण्यात आला होता। त्या तराफ्याला अतिशय सुंदर अशी फुलांची सजावट सुद्धा करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे यंदाच्या वर्षी हा तराफा संपूर्ण आधुनिक असणार होता, तसा तो तराफा तयार करण्यात आला होता। मात्र झालं असं की या तराफ्यावर गणरायाची मूर्ती ठेवायची होती, मग हा तराफा समुद्रात जाणार होता, जिथं पाणी खोल असेल तिथपर्यंत हा तराफा जाणार होता आणि तिथं मग लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जाणार होतं। मात्र यामध्ये झालं असं की त्या तराफ्यावर मूर्ती चढवताना काही अडचणी निर्माण झाल्या आणि त्यामुळं मग ते रद्द करण्यात आलं। थेटपणे तराफ्यावर मूर्ती न चढवता थेटपणे गणरायाचं विसर्जन केलं जावं असा एक निर्णय घेण्यात आला। मात्र त्यातही काही अडचणी निर्माण होत आहेत कारण लाटा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर येत आहेत। अशी सगळी परिस्थिती असताना लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सज्ज आहेत लालबागच्या राजाच्या मूर्तीचं विसर्जन करण्यासाठी।
तर समुद्राला भरती आली आणि त्यामुळे हे सगळं नियोजन बिघडलेलं आहे. खरं तर गिरगाव चौपाटीवर केवळ लालबागचा राजा नव्हे तर इतरही अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे बाप्पा मूर्ती या पोहोचलेल्या आहेत. मात्र समुद्राला भरती आली आणि त्यामुळे हे सगळं नियोजन बिघडलं, नियोजन फिसकटलं असं म्हणावं लागेल. मात्र असं असलं तरी सुद्धा गणेश भक्तांचा उत्साह कमी झालाय का? नाही. गणेश भक्तांमधला आनंद कमी झालाय का? नाही. गणेश भक्तांमधली ऊर्जा कमी झाली आहे का? तर नाही. हे सारे गणेश भक्त प्रयत्नशील आहेत की बाप्पाचं व्यवस्थित सुखकर अतिशय आनंदानं विसर्जन केलं जावं. आपण बाप्पाला आनंदानं निरोप द्यावा आणि निरोप देता देता म्हणावं, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. यासाठी हे सगळे गणेश भक्त प्रयत्न करतात. तर पुण्यामधले दृश्य, पुण्याच्या रस्त्यांवर ही जी गर्दी झालेली आहे, दरवर्षी गणेशोत्सवाला होणारी ही गर्दी, आता